गुड मॉर्निंग सर्वांना. आपण आताचं आपलं हे जे लेक्चर आहे, या लेक्चरला आपण एक किरकोळ कायदा जो शिकलेलो आहोत, ज्याचं नाव आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. याच्यावर आयोगाने कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत डिपार्टमेंटल PSIला आणि समतुल्य ज्या काही परीक्षा आहेत, म्हणजे JMFC असेल, कंबाईन मेन्स असेल, यांना विचारलेले प्रश्न आपल्या भागावरचे, आणि त्यानंतर त्यांच्याबाबत अजून काही सराव प्रश्न आयोग विचारू शकतं का, जे आपल्याला वाटतात. अशा आपण एकंदर 6 कलमांवरती आपण 25 प्रश्न तयार केले आहेत, आणि तुम्हाला शुअरली सांगतो की त्या 6 प्रश्नांच्या पलीकडे प्रश्न काही येणार नाही आहेत, लक्षात घ्या. ओके, ते 6 प्रश्नांच्या पलीकडे प्रश्न काही येणार नाही, म्हणून इतके तुम्ही सॉरी ते 25 प्रश्नांच्या पलीकडे काही प्रश्न येणार नाही, म्हणून तुम्ही इतके 25 प्रश्न जर का परफेक्ट करून ठेवले, 6च कलम आहेत त्याच्यावरच वारंवार प्रश्न विचारले आहेत, ठीक आहे, तर तुमचा जास्ती फायदा होऊन जाईल. तर चला आपण वेळ वाया न घालवता आपण आता सुरू करूया आपलं विश्लेषणाचा भाग. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा. मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की आपण जेव्हा पेपर सोडवतोय तर आपण 50% तयारी करून घेतोय, ठीक आहे. फक्त संकल्पना आणि पाठांतर म्हणजेच परिपूर्ण तयारी नाही. मुलं इथं चुकतायत, संपूर्ण महाराष्ट्र राज्य इथं चुकतंय, आपल्याला इथंच आपल्याला परिपक्व व्हायचंय, ही गोष्ट लक्षात घ्या. हे बघा, प्रश्न क्रमांक 1 आहे, नागरी हक्क म्हणजे टिंब रद्द केल्याच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारे कोणतेही अधिकार होय. आपण प्रस्तावना हा भाग बघितला होता, आणि प्रस्तावना या भागामध्ये आपण सगळ्यात आधी ही संकल्पना बघितली होती. ओके, प्रस्तावना या भागामध्ये सगळ्यात आधी ही संकल्पना बघितली होती. त्याचं उत्तर सादर करा बरं. काय उत्तर आहे याचं? हा प्रश्न आयोगाने कंबाईन मेन्सला विचारलेला आहे, पण आपल्याला हा जो प्रश्न आहे प्रस्तावना या सदरात आपण त्याचं उत्तर बघू शकतो, त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. तर हे बाकीचे टॉपिक तर आपण तुम्हाला शिकवले पण नाहीत, पण ही संकल्पना आहे आणि ही संकल्पना आपण बघितलेली, म्हणून तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न आले तरी तुम्ही उत्तर लिहू शकता. उत्तर सादर करा बरं सगळ्यांनी, पटपट चला. नागरी हक्क म्हणजे टिंब रद्द केल्याच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारे कोणतेही अधिकार होय. बाकीचे लोक झोपेत आहेत की काय अजून? सगळ्यांनी उत्तर सादर करायचंय. नुसतं तुम्ही ऑनलाईन आहात म्हणजे तुम्हाला सगळंच जमतंय सर, येतं मेरे बाय आहेत का खेले, असा काही गोड गैरसमज किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय बरं, नाहीतर मग मला आवश्यकता नाहीये विश्लेषण घ्यायची. मी लेक्चर तुम्हाला PDF देऊन टाकली, उत्तरपत्रिका देऊन टाकली, सोडून घ्या बाबांनो काय असेल तर. याच्यातला कीवर्ड काय घेणार तुम्ही की नागरी हक्क म्हणजे टिंब रद्द केल्याच्या कारणास्तव, हा तुमचा कीवर्ड आहे. एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारे कोणतेही अधिकार, याच्यावरनं तुम्हाला हे उत्तर लक्षात येतंय की घटनेच्या कलम 17 द्वारे जेव्हा अस्पृश्यता नष्ट होते तेव्हा एखाद्या व्यक्तीला जे हक्क प्राप्त होतो त्याला नागरी हक्क असे म्हणतात. ओके, देन नागरी हक्क संरक्षण कायद्याच्या कलम टिंब अन्वये या कायद्याखाली असणाऱ्या गुन्ह्यास चिथावणी देणाऱ्यास त्या गुन्ह्या एवढीच शिक्षा होईल. म्हणजे अपराधास अपप्रेरणा हा जो प्रकार आहे, कोणत्या कलमात? हा झाला कीवर्ड. कलम 10 नुसार आपण बघितलेलं आहे अपराधास अपप्रेरणा. ओके, ही बघा, व्याख्येवर विचारलेला प्रश्न आहे, आणि हा प्रश्न मी विचारलाय तुम्हाला की नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या टिंब नुसार हॉटेल यात विश्रांतीगृह, भोजनालय, निवासगृह, कॉफीगृह व कॅफे यांचा समावेश होतो. आणि हा आयोगाचा प्रश्न आहे. मी असाच तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारलेला आहे. हॉटेल याची व्याख्या कोणत्या कलमात? हॉटेल ही व्याख्या कोणत्या कलमात विचारलेली आहे? तर 2AA किंवा 2अ. बरं का मित्रांनो, बऱ्याचदा काय होऊन जातं, आपण बेरॅक मराठीत बघत असतो, आयोग कधी त्याला इंग्रजीत पण विचारतात. तर इतकं अगदी कॉमन सेन्सची गोष्ट आहे की ए म्हणजे असतं, इतकं समजून घ्यायचं, नाही तर काही मुलं तिथं पण कन्फ्युज होतील बरं का. तसं काही करू नका.
2 मध्ये हॉटेलची व्याख्या दिली आहे. त्यानंतर नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा टिंबच्या संदर्भात आहे. हे बघा, हे अशा बेसिक लेवलचे प्रश्न असतात जे आपल्याला प्रस्तावना या सदरावर आहे. या प्रश्नांचा पाया काय, तर प्रस्तावना या घटकावर हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 हा कशाच्या संदर्भात आहे, तर अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात. अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात आहे. ओके. देन नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत कोणत्याही दलित महिलेचा सार्वजनिक पूजेच्या ठिकाणी ती अस्पृश्य आहे या कारणासाठी प्रवेश निषिद्ध केला असल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा नेमून दिली आहे. काय म्हटलंय बघा, सार्वजनिक पूजेच्या ठिकाणी प्रवेश निषिद्ध याचं उत्तर तर माहितीच आहे. पहिले मला हे सांगा की हा धार्मिक दुबळेपणा आहे की सामाजिक दुबळेपणा आहे. म्हणजे कलम 3चा प्रकार आहे की 4चा प्रकार आहे ते सांगा. उत्तर येत राहील समजा नंतर. उत्तर तर काय लहान पोराला पण माहिती असेल याचं उत्तर. हा प्रकार कलम 3चा आहे की 4चा आहे ते सांगा. ते जर समजलं तर तुम्हाला दोघी कलम समजले, कायदा समजला असं मी लक्षात घेईल. मी अंडरलाईन केलंय तरी तुम्ही 4 म्हणताय सुदर्शन. कसं काय 4 होऊ शकतं दादा? अरे पूजेच्या ठिकाणी ना, सार्वजनिक पूजेच्या ठिकाणी जिथं पूजा अर्चना करतो म्हणजे ते उपासना स्थानाला ना, आणि उपासना स्थानामध्ये प्रवेश निषिद्ध म्हणजे धार्मिक निसमर्थता येते, धार्मिक दुबळेपणा येतो. लक्षात घ्या सुदर्शन. म्हणजे बघा ना, तुम्हाला उत्तर माहिती पण तुम्हाला हेच माहित नाही की तुम्ही उत्तर कोणत्या कलमाचे देताय. हे तर नशीब की 3 4चे दोघांची सारखी शिक्षा आहे असं. ओके. हा, या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून तुम्हाला सांगतोय की कीवर्ड ओळखायचे. तुम्ही कीवर्ड ओळखले की तुम्हाला जमतंय. या प्रश्नाबद्दल नाही बोलत आहे मी, याच्यात दोघांच्या शिक्षा सारख्या आहेत, तुम्हाला इथं काही त्रास होणार नाहीये. पण अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न ओळखता येणं गरजेचं आहे. ओके. 1 ते 6 महिने कारावास आणि 100 ते 500 रुपयापर्यंत दंड. अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955 मध्ये दुरुस्ती व त्याचे नागरी हक्क संरक्षण अधिनियम हे नवे नाव कोणत्या वर्षी करण्यात आले. मी तुम्हाला ही गोष्ट शिकवलेली आहे की आधी या कायद्याला अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955 असे म्हणायचे, आणि एका विशिष्ट वर्षी असं लक्षात आलं किंवा असं समजण्यात आलं की अस्पृश्य या शब्दाचा उल्लेख करणं देखील अस्पृश्यता पाडण्यासारखं आहे, गुन्हाचे. मग 1976 मध्ये, कधी 1976 मध्ये या प्रकारात बदल करण्यात आला आणि त्या कायद्याचं नाव ठेवण्यात आलं नागरी हक्क संरक्षण अधिनियम. ओके. पोलीस अधिकाऱ्याने सिव्हिल अधिकार संरक्षण अधिनियमाप्रमाणे असलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यात जाणून बुजून दुर्लक्ष केले. हा कोणत्या कलमाखाली कोणत्या कलमाखाली गुन्हा होईल? तपास करण्यास जाणून बुजून दुर्लक्ष, पोलीस अधिकारी. हे झाले कीवर्ड. हे काय झाले? कीवर्ड झाले. काय त्याचं उत्तर? कलम 10. हा, अपराधाचा अपप्रेरणा. मुचकीच कलम आहेत अभ्यासाला, तर जास्ती काही त्रास होणार नाहीये तुम्हाला. हा माझा प्रश्न आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अन्वये सार्वजनिक उपासना स्थान यामध्ये खालील कशाचा समावेश होत नाही? हा झाला कीवर्ड, होत नाही. याचं उत्तर द्या. याचं उत्तर द्या. सूर्यकांत पिसाळ. ओके. 4 घुगे 4. अरे भाई, का दारू पिऊन पेपर सोडवता तुम्ही घरी पण? काय माहित नाही तुम्हाला? म्हणजे तुम्हाला इतकं बजवून सांगितलं गेलंय की पेपरचा प्रत्येक शब्द हा वाचला पाहिजे. मंदिरचा संबंध आहे, मस्जिदचा संबंध आहे, चर्चचा संबंध आहे,
हा जो आहे खाजगी मालकीच्या उपासना स्थानाचा जर मालकाने वापर करण्यास परवानगी दिली नसेल, परवानगी दिली नसेल, सुदर्शन, सूर्यकांत, गुगे, अश्विनी, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. मी तुम्हाला आधीच सांगतोय आपण एमपीएससी ची परीक्षा देतोय. कसली? एमपीएससी ची. कॉन्स्टेबल मधून डायरेक्ट आपल्याला क्लास 2 ऑफिसर व्हायचंय. ओके, तर ह्या ज्या अशा गोष्टीत ना इथंच लक्ष द्यायचंय. आणि आयोग तुमच्या सोबत अशाच पद्धतीने मानसिक खेळ करतं. तुम्ही अगदी हॉट सीटवर असणार आहात, बसल्या बसल्या जर घरी तुम्ही एवढ्या बर्डन मध्ये पेपर सोडताय की तुम्हाला हे पर्याय योग्य वाटताय, तर तुम्ही तर आयोगाच्या दिवशी म्हणजे पेपर ज्या दिवशी असेल त्या दिवशी तुम्ही लॉट्स ऑफ मिस्टेक करणार आहेत. एखादा प्रश्न आला त्याचं उत्तर मला माहित नाही, उत्तर चुकलं काही फरक पडत नाही, पण जो कायदा माझा तोंडपाठ आहे, जो हक्काचा आहे, ज्याचं उत्तर महाराष्ट्रात कोणीच चुकणार नाही, त्याचं उत्तर जर मी चुकलं, माझ्यासारखा मूर्ख मीच. या सगळ्या गोष्टींचा अगदी बारकाईने अभ्यास करावा लागतो बाळांनो. मी तुम्हाला आधीच सांगून देतोय, जितका सोपा प्रश्न दिसतोय समजून घ्यायचं धोका तेवढा मोठा आहे. प्रश्न बघतात तुम्हाला असं वाटलं हा हा मला हे येतंय समजून घ्यायचं, नाही नाही नाही, हा ट्रॅप आहे, आयोग येते, असे पण प्रश्न विचारतं, पण ते 2 4 5. कळतंय का? जितका सोपा प्रश्न दिसला त्याला तितका जास्त काळजीपूर्वक वाचायचा. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डी. फक्त या डी चा समावेश होत नाही. या ठिकाणी कोणत्याही मालकाची खाजगी संपत्ती असेल आणि जर त्याने लोकांना उपासना स्थानासाठी त्या ठिकाणी परवानगी दिली असेल, ते ठिकाण खुले करून दिले असेल, तर त्याचा समावेश धार्मिक उपासना स्थान या सदराखाली होतो. हा प्रश्न लक्षात आला का? चला पटकन कमेंट्स करा. याला म्हणायचं सराव. याला काय म्हणायचं? सराव. आणि मग तुम्ही लोकांनी अश्विनी असेल, घुगे असेल, पिसाळ असेल, सुदर्शन असेल, बाळांनो मला तुमच्याकडनं आता एक उत्तराची अपेक्षा आहे की तुम्ही हा प्रश्न याच्यात सोडवला असेल प्रॅक्टिस मध्ये घरी. मी तुम्हाला दिली होती पीडीएफ की सोडवा रे, मग तुम्ही तो सोडवला असेल कदाचित. मग तुम्ही त्याची उत्तर तालिका पण बघितली असेल, बरोबर आहे? मग उत्तर तालिका बघितली असेल तर तुम्हाला ही जाणीव झाली असेल की आपलं उत्तर चुकीचं आहे. मग चुकीचं कसं आहे? तुम्ही त्याचा अभ्यास नाही केला का? की तुम्ही हे ठरवून घेतलं चंद्रा सरांकडनं चुकून झालं याचं उत्तर, आपण सरांना लेक्चरमध्ये सांगून देऊ. नाहीतर मग दुसरा भाग, तुम्ही डायरेक्ट आज येऊन बसलेले आहेत माझ्या छातीवर, तुम्ही ही टेस्ट घरी सोडवलेलीच नाहीये, अशाने तुमचा निकाल येणार नाही. अशाने तुमचा निकाल येणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय, तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल डोळे बंद करायचे, माझ्या मागे उभारून खांद्यावर हात ठेवून द्यायचे, सर तुम्ही जिथं घेऊन जाणार तिथं घेऊन चालतो, चला. अंधविश्वास ठेवा गुरुवर, अंधविश्वास ठेवा. डायरेक्ट गुरु म्हटलंय ना, गुरु निवडलाय ना, तर गुरु जे सांगेल मी तेच करणार आणि तुम्हाला ते करावं लागेल, तर तुमचा फायदा आहे. 2 गोष्टी झाल्या आहेत मित्रांनो. एक, तुम्ही एकतर ती टेस्ट घरी सोडवलेलीच नाहीये, किंवा 2, तुम्ही सोडवली पण तुम्ही मला येड्याच्या गणितात काढलंय. नाही नाही, हे चंद्रा सर दारू बिरू पिले असतील, त्यांनी दारू मध्ये उत्तर लिहून दिलंय. दारू बिरू पित नाही मित्रांनो, मी शुद्ध शाकाहारी बाय बर्थ, अगदी प्युअर पर्सन आहे मी. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 4 नुसार जो कोणी अस्पृश्यतेमुळे सामाजिक निसमर्थता लादेल त्याला जास्तीत जास्त किती महिने, कीवर्ड काय, जास्तीत जास्त, कीवर्ड काय, जास्तीत जास्त. मित्रांनो थोडस तुम्हाला 1 मिनिट तुमचा वेळ घेतो. हा जो प्रकार आहे ना, हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. महाराष्ट्र राज्यात एकाही क्लासच्या शिक्षकाची दानत नाहीये की हे त्याने आज रोजी तयार करून ठेवलं असेल. विचारून घ्या तुम्ही तुमच्या एखाद्या मित्र इकडे तिकडे क्लास करत असेल तर, कोणीही घेऊ शकत नाही. सगळे वाट बघतात आयतं मटेरियल कधी भेटेल. एकेका प्रश्नावर कमीत कमी 10 20 20 30 30 मिनिटं पण वेळ द्यावा लागतो एकेका प्रश्नावर. कारण की जुन्या कायद्यांमध्ये काही शब्द आलेत का, मग नवीन प्रश्न तयार करताना त्याला बुद्धी तर पाहिजे समोरच्याला तयार करताना. तर मी हे खूप मेहनतीने तयार केलेत, हे तुमच्या फायद्यासाठी. तर अपेक्षा करतो की तुम्ही हे शिकलेच पाहिजेत, याचा सराव तुम्ही केलाच पाहिजे. नाही तर तुम्ही सरळ सरळ मित्रांकडे तेच इकडं तिकडं स्पेअर करणार, ते मजा नाही येतात.
मजा नाही. तुम्हाला खूप चांगलं मटेरियल अगदी योग्य वेळेस भेटतंय तर तुम्ही त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. ओके. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अन्वये खाली दिलेल्या विधानांचे अवलोकन करा. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? काय आहेत? योग्य आहेत. हे झाले कीवर्ड. आणि हे जे मी चौकट करतोय, पुन्हा सांगतोय, या चौकटांची सवय लावून घ्या. याच्याशिवाय मजा येणार नाही. फक्त तुम्हाला कीवर्ड ओळखता यायला पाहिजे. नाही तर तुम्ही जर समजा खालीलपैकी याला कीवर्ड म्हणणार तर मग तुम्ही गेले 12च्या भावात. विधान क्रमांक 1, या कायद्याच्या कलम 14 अन्वये सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईला संरक्षण दिले आहे. हे विधान योग्य की अयोग्य ते सांगा. उत्तर बित्तर राहू द्या. हे विधान, विधान क्रमांक 1, या कायद्याच्या कलम 14 अन्वये सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईला संरक्षण दिले आहे. हे विधान योग्य की अयोग्य? अरे मोरे, मी विचारतोय हे विधान योग्य की अयोग्य? आणि बॉस बॉस, एक तर नाव बदलून घ्या, एक तर अभ्यास चांगला करा. काहीतरी उत्तर देऊ नका. अयोग्य? तुम्हाला फक्त एवढंच विचारलं मी, हे विधान योग्य की अयोग्य? तुम्ही बाकीच्या 12 भानगडी जे टाकतायत मित्रांनो, त्या बाकीच्या 12 भानगडी टाकू नका. तुम्हाला पुन्हा विनंती. आता हे जे योग्य म्हणतायत, समजा हे जे योग्य म्हणतायत, बर, त्यांना पण धन्य. हे विधान अयोग्य आहे. काय आहे? हे विधान अयोग्य आहे. का अयोग्य आहे? कारण की ही जी संकल्पना आहे ही कायद्याच्या कलम 14 मध्ये आहे, ना की 14 मध्ये. कशामध्ये आहे? 14 मध्ये आहे. 14 मध्ये ही संकल्पना नाही. हे विधान काय आहे? अयोग्य आहे. ओके. मग आता हे विधान सांगा, या कलमान्वये सद्भावपूर्वक केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे झालेल्या नुकसानाबद्दल केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या विरुद्ध दावा किंवा खटला किंवा इतर वैध कारवाई होऊ शकणार नाही. हे विधान योग्य की अयोग्य? हे विधान योग्य की अयोग्य? मित्रांनो, कलम 14 आणि 14 यात फरक आहे बरं, लक्षात घ्या. योग्य जे म्हणतायत, जर 14 मध्ये तरतूद आहे, समजा जर 14 मध्ये तरतूद आहे, बरोबर आहे की नाही, तर मग खालचं विधान योग्य कसं राहील बरं? कारवाई 14 नुसारच आहे ना. काय म्हटलं आहे की या कलमान्वये सद्भावपूर्वक केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल केंद्र शासन किंवा राज्य शासन यांच्या विरुद्ध दावा किंवा खटला किंवा इतर वैध कारवाई होऊ शकणार नाही. या कलमान्वये नाहीच आहे ना तो प्रकार. तो असा पाहिजे ना, 14 पाहिजे ना. दोघी विधाने काय आहेत? अयोग्य आहेत. दोघी विधाने काय आहेत? अयोग्य. पर्याय क्रमांक 4 उत्तर त्याचं. घात झालाय? नाही, घात म्हणजे याला आयोगच म्हणायचं बाळांनो, याला आयोगच म्हणायचं. हा प्रश्न मीच तयार केलाय स्वतः तुमची मानसिकता भंग करण्यासाठी. याच्यामुळे काय होईल? हे तर कायदे सोपे आहेत, याच्यावर मोजकीच कलम आहेत, ठीक आहे.
हे असे पचरंगी प्रोग्राम मी करत राहतो. याच्यामुळे काय होईल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल की नाही काय भानगड काय, मला ते कम्प्लीट वाचणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जोपर्यंत काळजीपूर्वक निरीक्षणपूर्वक वाचत नाही ना, तुम्हाला जमायचंच नाही, ते तुम्हाला जमायचंच नाही, जमणारच नाही तुम्हाला. ठीक आहे. नाही, प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिसच होईल मित्रांनो, प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिसच होईल. याच्यामुळे तुमचं डोकं ठिकाणावर राहील, तुमचं चित्त ठिकाणावर राहील, आणि मग तुम्ही अभ्यास करणार की नाही सरांनी सांगितलं तर काहीतरी तर फंडा असावा. सोपं सोपं काहीच देत नसतो मी. अश्विनी, आपण हे जे प्रश्न आहेत हे प्रत्येकदा ग्रुपवर पण टाकलेत, आणि त्यानंतर मी तुमच्या कंटेंट मध्ये पण ऍड केलेत अश्विनी. ठीक आहे, तुमचं कंटेंट आहे बॅचचं, त्या कंटेंट मध्ये ओपन करायचं, तिथून डाउनलोड करायचं, तुमच्या इंटरनल स्टोरेजला जायचं मोबाईलच्या, तिथून शेअर करायचं, जेरॉक्स करायची. आणि नाही जमलं तर मी देतो व्हॉट्सअपला, काही प्रॉब्लेम नाहीये. मी दिलेच आहेत ऑलरेडी हे प्रश्न व्हॉट्सअपला, असं म्हणू नका की दिलेले नाहीयेत, दिलंय. हा हा, अशाच पद्धतीचा सराव आपला असला पाहिजे तर जमतंय, नाही तर कठीण काम आहे. ओके, चलो नेक्स्ट. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 नुसार गुन्ह्यास सहाय्य करणाऱ्या व्यक्तीस पुढील शिक्षा होते. गुन्ह्यास सहाय्य, गुन्ह्यास सहाय्य हो, रात्री पण दिलेत अजून एकदा. आणि नसले तर सिंपल आहे ना, मी असा एकमेव व्यक्ती तुम्हाला की मी तुम्हाला कधी पण उपलब्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, कधी पण. तर पीडीएफ गुन्ह्यास असलेली शिक्षा 10 चा प्रश्न येतो. ओके, कलम 10 चा प्रश्न येतो, सॉरी. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अनुषंगाने कायद्याचे अवलोकन करा. हा पण भाऊंचा प्रश्न आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 या कायद्याच्या कलम 3 नुसार सामाजिक निसमर्था लादल्याबद्दल तरतूद आहे. हे विधान योग्य की अयोग्य? फक्त योग्य की अयोग्य सांगायचं, बाकीचं काहीच बोलायचं नाही. हे विधान योग्य की अयोग्य? विधान क्रमांक 1 योग्य की अयोग्य? तर याला कोणी योग्य विज्ञ म्हटलं ना, ठीक आहे, कारण की कलम 3 जे आहे ते धार्मिक निसमर्थतेबद्दलचं विधान आहे. ओके, चलो नो वरी. देन विधान क्रमांक 2, सदर शिक्षा 1 ते 6 महिने कारावास किंवा 100 ते 500 रुपये दंड अशी आहे. विधान क्रमांक 2 योग्य की अयोग्य? विधान क्रमांक 2 योग्य की अयोग्य? वर्षा योग्य, व्हेरी गुड. पिसाड योग्य, व्हेरी गुड. गुगे बिगे काही बी सांगताय, अयोग्य सांगडे बिंगडे काही बी सांगताय. ते बघा, श्री यू व्हेरी गुड, योग्य. किती सिंपल आहे की नाही, 1 ते 6 महिने शिक्षा किंवा 100 ते 500 रुपये दंड. हे बाकीचे लोक काही बी सांगतात, योगेश डोंगरे, सुरेश बाबूराव गुगे, अश्विनी पण बघा रॉंग म्हणते. हे काही बी म्हणतात, हे तुम्ही योग्य जेत ना ते अगदी बरोबर म्हणतात तुम्ही लोक. अश्विनी, काय करायचं दिदी माहितीये का, आपल्या उत्तरावर ठाम राहायचं आपण. हे तर मी माझे फंडे वापरू राहिलो, हे तुम्ही तुमच्या उत्तरावर किती ठाम आहेत ते बघण्यासाठी. किंवा नाही ना ती शिक्षा, आणि किंवा कसं होईल म्हणजे तुम्ही धार्मिक निसमर्थाला लागतायत, नाही तुम्हाला 100 रुपये देऊन सोडून देऊ का? नाही, तुम्हाला कारावास पण होईल आणि दंड पण होईल. ओके, एक तर उत्तर माहिती असेल तरच उत्तर द्या. हे काही तुमची पोलीस भरती नाहीये की चला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, सगळे साईबाबा की जय, खाटू श्यामजी की जय असं करून चालले, असं नाहीये. हे असं नाहीये. इथं निगेटिव्ह मार्किंग होते, इथं काय होते, निगेटिव्ह मार्किंग होते, लक्षात घ्या. तर तुम्ही तुमच्या उत्तरावर ठाम पाहिजेत. आणि हा जो घोड आहे ना, हा घोड खूप महत्वाचा आहे. हा घोड तुम्हाला कमीत कमी 6 मार्क वर घेऊन जाईल किंवा 7.5 मार्क खाली घेऊन येईल. 7.5 मार्क कसे, तर 3 तुमचे उत्तर चुकले की
त्याच्यानंतर नाही नाही मोरे, हा प्रश्न स्किप करण्यासारखा नाहीये भाई. हा प्रश्न कसा स्किप करणार तुम्ही? हा प्रश्न स्किप केला तर मग तुम्ही तर बाकीच्या प्रश्न तुम्ही मग हा प्रश्न स्किप म्हणजे तुम्ही आयोगाच्या रेसच्या बाहेर आहेत. हा घरचा प्रश्न आहे दादांनो, हा प्रश्न घरचा आहे. फक्त चंद्रा सरांचा चेहरा, चंद्रा सरांचे शब्द असे वेळोवेळ आठवले पाहिजेत, वेळोवेळ आठवले पाहिजेत. पेपर समोर आला की माझा चेहरा आणि माझे शब्द आठवायचे. मन शांत, रिलॅक्स, अगदी निवांत, अगदी निवांत. आणि मी प्रश्न वाचणार, मी कीवर्ड शोधणार, मी प्रत्येक पर्याय बारकाईने वाचणार, डोज ऑर डोंट काय म्हटलं आहे या सगळ्या गोष्टी मी आठवणार आणि मग मी चारही पर्याय बघणार आणि मग योग्य उत्तर लिहिणार. प्रश्न कितीही सोपा असो, कितीही कठीण असो, कितीही लहान असो, कितीही मोठा असो, ही जी टेक्निक आहे, हा प्रश्न स्किप करण्यासारखा नाहीच दादांनो. हा प्रश्न कसा स्किप करणार ना तुम्ही? 1 व 2 दोन्ही चूक आहेत, हा माझा प्रश्न आहे तयार केला. ओके. आणि मी जाणून बुजून तुम्हाला निगेटिव्ह कडे घेऊन चाललोय, कारण की तुम्ही पॉझिटिव्ह व्हावे म्हणून. जर का हे प्रश्न मी तुम्हाला सरळ विचारले असते बाळांनो, मागचा प्रश्न असेल, हा असेल, तर तुम्ही तेवढ्या बारकाईने त्याच्यात शिरलेच नसते, लक्षात घ्या. असे असतात का सर पेपरला? नाही वर्षाजी, असेच असतात पेपरला, हेच असतं पेपरला. याचा अर्थ तुम्ही पीवायक्यू बघितलेच नाहीये. आज मी तुमच्या माहितीसाठी बाकीचे जाऊ द्या बारोबरती, पण मी तुम्हाला 17, 21 आणि 23 हे 3 पेपर आज टाकतो. क्लिअर? तुमच्या माहितीसाठी. जे नवीन मुलं आहेत त्यांनी पीवायक्यू बघा. मी तुम्हाला पहिल्या दिवशी अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगितली की नुसतं क्लास केला म्हणजे भारी भारी असं नाहीये. तुम्ही कोणती परीक्षा देणार आहात त्याचा अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे सर्वप्रथम. ही झाली अभ्यासाची पहिली पायरी. मग त्यानंतर तुम्ही त्यासाठी कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, ही झाली दुसरी पायरी. त्यानंतर त्या परीक्षेचे झालेले पीवायक्यू तुम्ही बघितले पाहिजेत की कोणत्या धर्तीवर प्रश्न विचारतात. आणि चौथं योग्य माणसाचं मार्गदर्शन. या 4 स्टेजने जर गेलात तर परीक्षा क्रॅक करता येईल, अथवा नाही. ओके. असेच प्रश्न असतात. हा जमाना गेला. आपले आजी आजोबा होते का तेव्हाच विचारायचे हा प्रश्न, आमच्या काळातला प्रश्न आहे हा. आता असा प्रश्न विचारला तर मेरिट 300 पैकी 299 जाईल ना. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 प्रमाणे एखादी व्यक्ती निव्वळ अस्पृश्य आहे सॉरी या कारणावरून तिची छेड काढणे किंवा इजा करणे हे कृत्य कलम टिंब टिंबांवर शिक्षेस पात्र आहे. याचं उत्तर कोणी देऊ नका, याचं उत्तर नका देऊ, याचं उत्तर नका देऊ म्हणतोय मी. ओ तुम्ही ऐका रे, याचं उत्तर नका देऊ. मी जे विचारतो त्याचं उत्तर द्या. आता मला सांगा याचा कीवर्ड काय, याचा कीवर्ड सांगा. ते सगळ्यांना माहिती कोणत्या कलमातला प्रश्न आहे, काय आहे, याचा कीवर्ड सांगा मला. चला, कलम 7चा प्रश्न आहे, हे तुम्ही कसं ओळखलं? याचा कीवर्ड काय? व्हेरी गुड. हे तुमचे कीवर्ड आहेत बाळांनो. हे काय आहेत? कीवर्ड आहेत. ओके डन. याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार विशिष्ट कृत्य हे या कायद्यानुसार गुन्हा आहे असे गृहीत धरण्यासाठी सदरचे कृत्य हे कसं पाहिजे? प्रस्तावनेचा भाग आहे हा. उत्तर द्या. सदरचे कृत्य हे अस्पृश्यतेच्या हेतूने केलेले असावे. सदरचे कृत्य कसे केले असावे? अस्पृश्यतेच्या हेतूने. ओके. हा, सदरचे कृत्य कोणतेही गुन्हे केले असले तरी गुन्हा आहे, वाईट हेतूने केले असणे आवश्यक आहे. मिळती जुळती आहेत पर्याय, परंतु परफेक्ट आन्सर काय? सदरचे कृत्य हे अस्पृश्यतेच्या हेतूने केले असावे. नेक्स्ट,
नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार अस्पृश्यतेच्या आधारित अपमान अथवा अपमानाचे प्रयत्न कोणत्या कलमानुसार शिक्षेस पात्र? उत्तर द्या याचं. अपमान अथवा अपमानाचे प्रयत्न. हे तर उत्तर अजून सोपं झालं. मी राहिलो असतो ना या ठिकाणी पहिलं दिलं असतं पर्याय क्रमांक 3, दुसरं दिलं असतं पर्याय क्रमांक 4 आणि मग तुम्हाला उत्तर ओळखायला लावलं असतं मी. मग तुम्ही थोडेसे कन्फ्युज झाले असते. ठीक आहे, जर संकल्पना ज्याच्या क्लिअर नाही आहेत. परंतु ज्याला माहिती आहे की अपमान करणे, अपमानाचा प्रयत्न करणे हे कलम 7चा प्रकार आहे. अस्पृश्यतेच्या आधारावर इतर प्रकारचे गुन्हे. ओके. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या अनुषंगाने खालील विधानांचे अवलोकन करा. खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? उत्तर द्या, मग आपण तुमच्याकडून याचं विश्लेषण करून घेऊया. असे पण प्रश्न असतात की जे अगदी मोठमोठे वाटतात परंतु अगदी सोपे आहेत. ओके, अगदी सोपे असतात, इझी असतात सोडवायला. दुकान याचा अर्थ एकतर घाऊक किंवा किरकोळ अथवा घाऊक व किरकोळ अशा दोन्ही प्रकारे माल विकला जातो अशी कोणतीही वास्तू. फेरीवाला किंवा विक्रेता यांच्याकडून अथवा फिरते वाहन किंवा गाडी यामधून जेथे माल विकला जातो असे स्थान. धुलाईगर आणि केश कर्तनालय जिथे ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिली जाते असे कोणतेही अन्य स्थान होय. विधान क्रमांक 1, 2, 3 आणि 4 सर्व योग्य आहेत. ओके, बेसिक प्रश्न, अगदी बेसिक, पण संकल्पना क्लिअर ना, मग टेन्शन नाही. ज्याने कधी कायदा वाचलाच नाही त्याला वाटेल हेअर सलून थोडी काही दुकान असतं, असं वाटेल त्याला. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या कलम टिंब मध्ये अस्पृश्यतेमधून उद्भवणाऱ्या अन्य अपराधांबद्दल हे मी तुम्हाला वारंवार काय विचारतोय माहिती का? कारण की या ठिकाणी कलम तेचे मात्र शब्दांची फेररचना केली, शब्दांमध्ये फेरबदल केलाय. प्रत्येक शब्दरचनेचा तुम्हाला अभ्यास झाला पाहिजे आणि आपल्याला सोडवायला काही हरकत नाही ना. आपण प्रॅक्टिसच करतोय. प्रॅक्टिस मध्ये टप्पा बॉल आला काय, सरबट्टी बॉल आला काय, फुल टच आला काय, काही बी आला काय, आपण त्याला थोडी सांगतो की वो लेंथ बॉल फेकू नको का, हे बॉल फेकू नको, चांगले चांगले, असं नाहीये. प्रॅक्टिस प्रॅक्टिस आहे. सगळे प्रकारचे बॉल खेळायची प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, बेसिक प्रश्न आहे, फक्त शब्दरचना वेगळी म्हणून विचारलेला आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या कलम 10 मध्ये टिंब या गुन्ह्याची तरतूद दिलेली आहे. कलम 10. तुमचं नशीब की या कलमांवर अशा प्रकारचे सिंगल लाईन प्रश्न विचारले तर उत्तम, तुमचा वेळही वाचतो, मानसिकताही खराब होत नाही आणि काहीच नाही. ठीक आहे, पण मी तुमची मानसिकता स्वतः एवढी खराब करून टाकेल इथंच की तुम्ही त्या दिवशी तुमची मानसिकता अगदी परिपक्व बनवून घेऊन जाणार. मी तुम्हाला इतकं छळणार आहे या 2-3 महिन्यामध्ये, भयंकर तुम्हाला मानसिक त्रास देईल मी. तुमची सासू बनून राहील मी घरामध्ये. या अधिनियमातील अपराधास अपप्रेरणेचा गुन्हा. ओके. दिवाणी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील कोणते कलम ज्यामध्ये धार्मिक दुबळेपणा. ओके, कलम 3. याच्यात काही तुमचा वेळ वाया घालत नाही, तुम्हाला विचारणं म्हणजे चुकीचं आहे ना ते. हा, सामाजिक निसमर्थता लादण्याबद्दलच्या शिक्षेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? कमीत कमी 1 महिना किंवा जास्तीत जास्त 6 महिने इतक्या मुदतीचा कारावास, कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत दंडाची शिक्षा. दोघी विधाने योग्य म्हणजे काळजीपूर्वक वाचा. व म्हटलंय किंवा म्हटलंय काय म्हटलंय व्यवस्थित वाचन, मग उत्तर द्या मला, घाई करू नका.
तुमचं म्हणणं आहे की 2 नंबरचं उत्तर आहे, फक्त ब हे विधान चुकीचं आहे असं तुमचं म्हणणं आहे सगळ्यांचं, एका सुरात एका तालात, असं तुमचं म्हणणं आहे. तुमचं काय करावं ना मी. मित्रांनो, आता बघा, कलम 3 आहे. जो कोणी धार्मिक असेल किंवा सामाजिक असेल, काय विचारलंय मला लक्षात नाही, धार्मिक सामाजिक जे काही असेल ते. चला तुमच्यासाठी सामाजिक विचारलंय का, सामाजिक बघूया. हे बघा काय म्हटलेलं आहे. ओके, आता ही शिक्षा बघा, त्याला कमीत कमी 1 महिने, जास्तीत जास्त 6 महिने इतका कारावास आणि कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत द्रव्यदंड. आता इथं समजून घ्या, मी किंवा विचारलंय त्या प्रश्नात, मग या ठिकाणी किंवाच विचारला पाहिजे असं गरजेचं होतं का, नाही. बरं, अगदी साधी सिंपल गोष्ट, शिक्षा काय आहे, कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त कमीत कमी 1 महिने, जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत कारावास. किंवा म्हटलंय का आणि म्हटलंय का, काय म्हटलंय, कमीत कमी 1 महिने, जास्तीत जास्त 6 महिने. मग याचा अर्थ काय होतो, याच्यामध्ये किंवा असेल की आणि असेल, बरं या शिक्षेमध्ये किंवा असेल की आणि असेल, काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कमीत कमी 1 महिना, जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त 6 महिने अशी शिक्षा असेल का, का कमीत कमी 1 महिना किंवा जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत असेल, काय असेल, किंवा असेल ना बाळा, आणि नसेल. आणि कसं असेल, अरे आणि झालं म्हणजे 7 महिने होऊन गेली ती शिक्षा. जर आणि विचारलं तर 7 महिन्यावर चालली गेली ती गंमत. ओके, तो किंवा प्रकारे हे न्यायालय ठरवणार, 1 महिने द्यायची की 6 महिने द्यायची, हे न्यायालय ठरवणार, आपण नाही ठरवणार काही. ठीक आहे, अशा चुका करू नका रे. अशा चुका म्हणजे अशा चुका जर इथं होत आहेत तर ते ठीक आहे, चला इथं आपण फर्स्ट प्रॅक्टिस करतोय, आपली हरकत नाही. पण इतक्या बेसिक गोष्टी चुकतायत तर असं नाही व्हायला पाहिजे. ऍक्च्युली याच्यातून चांगलं नाही सिद्ध होते काही. हा प्रश्न पुन्हा वाचा एकदा आता, की सामाजिक निसमर्थता लादण्याबद्दलच्या शिक्षेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत. तर पहिलं विधान आहे की कमीत कमी 1 महिना किंवा जास्तीत जास्त 6 महिने इतक्या मुदतीचा कारावास. बरोबर आहे ना, एक तर 1 महिना होईल किंवा जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत काहीतरी देईल. 2 महिने, 4 महिने, 6 महिने जे काही असेल ते न्यायालय ठरवणार, आपण ठरवणार ते. किंवा बरोबर आहे ते, आणि म्हटलं की ते 7 महिने झालं. ओके, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. कमीत कमी 100 रुपये व जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत द्रव्यदंडाची रक्कम, हे पण बरोबर आहे, हे पण विधान बरोबर आहे. अ आणि ब दोन्ही योग्य आहेत. ठीक आहे का, काय काय कन्फ्युजन झालेलं आहे, कन्फ्युजन झालेलं असेल तर पुस्तक पुन्हा उघडा,
पुन्हा बघा. ठीक आहे. हा, इथं त्यांनी म्हटलं किंवा इथं व म्हटलंय तरी योग्य आहे ते, कारण की ती शिक्षा जवळजवळ तीच आहे. शिक्षा तीच आहे. आयोगाने पण तशी शिक्षा, आपलं सॉरी आयोग म्हणतो मी, कायद्यात पुस्तकात पण तशीच आहे ना. पुस्तकात पण तसंच म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही पुस्तकांना जास्तीत जास्त कॉपी करा. असं होतं. आणि असं कधी होतं, ही उत्तर आपल्याला चुकीची कधी वाटतात, जेव्हा आपण अतिरिक्त घुसतो त्याच्यामध्ये, तेव्हा चुकीची वाटतात. ठीक आहे. आता ही 100% आयोगाची मिस्टेक आहे, पण आयोग एक्सेप्ट नाही करून घेणार. आयोग म्हणते ठीक आहे ना, सरळ सरळ दिसतंय ना, जास्त शानपणा करू नका. ओके. हा ठीक आहे ना. आयोग आयोग काही जगू देणार नाही. जगू देईल, असं कसं जगू देणार नाही. अरे हा प्रश्न आहे काय फक्त तुम्हाला थोडी एकट्याला येणार आहे तुमच्या पेपरमध्ये, सगळ्यांना येईल. चुके तर सगळे चुकतील ना. हे बघा, कितीही कन्फ्युज होऊ द्या, कितीही कन्फ्युज होऊ द्या, हे तर सुरुवात आहे. मी तुम्हाला पुढे पुढे अशा अशा प्रश्न देणार आयोगाचे, की तुम्ही म्हणणार की सर काय करू मी, असं वाटतंय सर की आरटीपीसी ठीक आहे सर, पोलीस स्टेशनला 5-50 बनून जातात महिन्याला, तेच करतो, असं पण वाटेल. पण नाही, असं नसतं. आपण ज्या शर्यतीत उतरलो आहे त्या शर्यतीत एकापेक्षा एका मातब्बर जर आहेत, तर याचा अर्थ आपण माघार घ्यायची का, की शत्रू बलाढ्य म्हणून थांबून घ्यायचं नाही. तलवार मॅन करणं म्हणजे सगळ्यात मोठा गुन्हा. तुम्ही लढा तर खरं. अरे तुम्हाला सांगतो, त्या पेपरला ज्या दिवशी पेपरला जातात ना, अगदी असे सुंदर सुंदर मुलं मुली, भारी भारी कपडे, ते गॉगल गोरे चिट्टे, 10,000-10,000चा शूज, 2,000-2,000चा पेन, आणि तो परफ्यूम. आपल्याला वाटतं की बापरे हा इतका चिकना आहे, म्हणजे हा काय हुशार असेल. असं नसतं, असं नसतं. आपण आपल्या पद्धतीने बघायचं. एखादा गावठी येईल, एखादा फट्टा बिट्टा बांधून डोक्याला, अगदी साधी चप्पल पॅरागॉन होईल, टॉप करतो तो महाराष्ट्रात. तुम्ही आमच्या भागवतला बघा, तुम्हाला अजून बी वाटणार नाही की भागवतने महाराष्ट्रात टॉप केला. असं साधे सिंपल लिव्हिंग, साधे सिंपल. तर हे तर अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी. ठीक आहे. तुम्ही फक्त काय करा, प्रवाहात आहात ना, प्रवाहात राहा. मी काय सांगतो त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा, बाकीचं बघूया आपण. दिवाणी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील कोणते कलम ज्यामध्ये सामाजिक दुबळेपणा म्हटलेला आहे. सामाजिक दुबळेपणा. चला याचं उत्तर नोंदवा बरं. सामाजिक दुबळेपणा. आता याचं उत्तर चुकायचं तर काही विषयच नाही ना, हा प्रश्न पण विचारणं चुकीचं आहे. आपण चलो नेक्स्ट. नागरी हक्काचे संरक्षण अधिनियम 1955 कोणत्या कारणासाठी एखाद्या व्यक्तीने अस्पृश्यतेच्या ग्राउंडवर एखाद्या व्यक्तीस आडकाठी केली तर शिक्षा होईल. बघा ती प्रश्न विचारण्याची पद्धत बघा. आडकाठी करणे, हे करणे, ते करणे. आडकाठी करताय म्हणजे सामाजिक निसमर्थ लागतायत ते थोडक्यात. मित्रांनो, ही पण सामाजिक निसमर्थता आहे बरं, लक्षात घ्या. ही पण, ही जी आहे ही पण सामाजिक निसमर्थता आहे. एखाद्या वाहनात प्रवेशास बंदी, बरोबर आहे का. पण अशा वेळेस काय करायचं, सगळ्यात जवळचं जे उत्तर आहे, जे बिलकुल मॅच होतंय, मग ते हे आहे की एखादं दुकान, सार्वजनिक खानावळ, हॉटेल किंवा सार्वजनिक करमणुकीचे ठिकाण, या ठिकाणी प्रवेशास बंदी. या ठिकाणी काय, प्रवेशास बंदी, लक्षात घ्या. हो, व्हेरी गुड. नाही नाही, 1 2 3 आहेत असं शक्यच नाहीये. स्वतःचे पर्याय तयार करू नका, स्वतःचे पर्याय तयार करू नका. या ठिकाणी सगळ्यात जवळचा जो पर्याय तो उचलायचा. नाही तर तुम्ही इतके खतरनाक आहेत, तुम्ही तर हे बी ठरवून घेणार की आयोगाने हा प्रश्न चुकीचा दिला आहे, आयोगाचं चुकलं, याला स्किप करा. असं काही करू नका. अशा वेळेस काय बुद्धी वापरायची, जवळचा पर्याय उचलायचा, ठोकायचा आणि पुढे चालायचं. ठीक आहे. आयोगाला चुकीच्या नजरेने बघू नका. आयोग येते. जवळचा म्हणजे कसा, जवळचा म्हणजे आपण सामाजिक निसमर्थता लादणे याची व्याख्या बघितलेली आहे. मग त्या व्याख्यामध्ये आपण स्पष्ट म्हटलंय की एखादं दुकान असेल, खानावळ असेल, हॉटेल असेल, सार्वजनिक करमणुकीचे ठिकाण असेल, या ठिकाणी प्रवेशास बंदी म्हणजे सामाजिक निसमर्थता. एखादं देऊळ असेल, धार्मिक उपासना स्थान असेल, एखाद्या व्यक्तीने
स्वतःचं खाजगी उपासनास्थान सर्वांसाठी खुलं असेल असं ठिकाण असेल, या ठिकाणी प्रवेशास बंदी म्हणजे धार्मिक निसमर्थता. व्याख्या बघितल्यात ना आपण. मग मॅच काय होतंय जास्ती, कुठलं उत्तर जास्त मॅच होतंय, तर हे होतंय. वाहनात प्रवेश बंदी म्हणजे पण सामाजिक निसमर्थता आहे, पण त्याच्यापेक्षा पण जास्त मॅच काय होतंय, हे मॅच होतंय. एवढं आहे ना हे दिलेलं, तर याला उत्तर, याला म्हणायचं जवळचा पर्याय. ओके. नाही नाही, स्पष्ट पुस्तकात तर याचा पण स्पष्ट उल्लेख आहे हो. वाहनामध्ये प्रवेश बंदी म्हणजे सामाजिक निसमर्थता म्हटले पुस्तकात. हा, हे जर का अबकड राहिले असते आणि खाली जर का तुम्हाला 1 व 2 3 4 आले, मग तुम्हाला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 असं उत्तर लिहावं लागलं असतं बरं. हे पण लक्षात घ्या. या ठिकाणी तुमच्यावर आयोगाचा उपकार की त्यांनी सोपं काम करून दिलंय. पण जर या ठिकाणी अबकड आणि वरती खाली 1 2 3 4 म्हटलं असतं, तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 दोघं निवडणं होतं, कारण की दोघी सामाजिक निसमर्थता आहे. समजलं का? श्री, श्री तुझं नाव सांग पहिले. तुला आता मी श्री यू असं म्हणू का? तू कोण आहे बाळा? तुझं नाव सांगतं पहिले मला. के नाव आहे तुझं? अच्छा श्रद्धा, मुलगी आहेस तू. व्हेरी गुड. ओके श्रद्धा. ओके ठीक आहे. एकाने बॉस बॉस लिहिलंय म्हणजे मी बी त्याला बॉसच म्हणायचं आता. हा बॉस. येस बॉस. ओके समजलं का श्रद्धा? संकल्पना क्लिअर झाली का? जवळचा पर्याय म्हणजे काय दिदी, की जी व्याख्या किंवा जे पर्याय, जे उत्तर अगदी परफेक्ट मॅच होतंय त्याला म्हणायचं जवळचा पर्याय. ओके बर. नेक्स्ट, हॉटेल मालकाने काही व्यक्तींना अस्पृश्य आहेत म्हणून हॉटेलमध्ये येण्यास नकार दिला. हॉटेल मालकाने सिव्हिल अधिकार संरक्षण अधिनियमाच्या कोणत्या कलमाखाली गुन्हा केला? बोला. अस्पृश्य आहे म्हणून हॉटेलमध्ये बंदी. अरे अच्छा या ठिकाणी तर तो पर्याय दिलेला नाही. अच्छा ठीक आहे. ओके सोपं आहे. कलम 4. मला वाटलं 3 पण दिलंय म्हटलं, पण चला ठीक आहे. तुमच्या आता कन्सेप्ट एवढ्या क्लिअर झाल्यात की इथं हॉटेल म्हटलं म्हणजे 3चा संबंध नाही, एवढं तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. ओके. आणि बाकीचे कलम आपल्याला अभ्यासायलाच नाहीत म्हणजे तुमचं चुकायचा काही विषय येत नाही. ठीक आहे ओके डन. नेक्स्ट, दिवाणी हक्क संरक्षण कायदा 1955 मधील कलम 14 अ नुसार विश्वसनीयतेने घेतलेल्या निर्णयासंबंधी संरक्षण कोणाला असेल? केंद्र सरकारला पण संरक्षण आहे, राज्य सरकारला पण संरक्षण आहे. पर्याय क्रमांक 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 व दोन्ही बरोबर आहेत. आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955च्या कलम 2 ड ब मध्ये अनुसूचित जाती या संज्ञेला संविधानाच्या अनुच्छेद टिंब मध्ये नेमून दिलेला अर्थ आहे. हा आपण काल दुपारी पण बघितला हा प्रश्न. कलम 366(24) म्हणजे अनुसूचित जाती आणि कलम 366(25) म्हणजे अनुसूचित जमाती. ओके अच्छा दोघं 3-3 झालेत का? हा 4 आहे समजून चला रे बाबांनो. तुम्ही याला 3 बघून 3 नंबरचा गोल काढा करू नका, हे मिस्टेक झाली. ठीक आहे 4 नंबरचा पर्याय समजून त्याला गोल करा जे काही असेल ते. हा झाला तुमचा सराव. ओके आता लक्षात घ्या मित्रांनो की आपण आधी कायदा शिकलो, मग मी तुम्हाला याचा ऑडिओ पण दिला. ओके आणि मग त्यानंतर कन्सेप्ट क्लिअर करून तुम्हाला असं वाटत असेल की बाबा सोपा कायदा आहे, 2-3 कलम आहेत, पण लक्षात आलं का की आपण जेव्हा इथं आलो या सराव या भागात जेव्हा प्रवेश केला तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की नाही बरं तो भाग वेगळा आहे आणि हा भाग वेगळा. हे नाण्याच्या 2 बाजू आहेत. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय ह्या काय आहेत, नाण्याच्या 2 बाजू आहेत. या अभ्यास असणं वेगळं आहे, सराव असणं वेगळं आहे. ही भाषा समजून घेणं खूप खतरनाक काम आहे आणि आपण ही भाषा समजून घेण्यासाठी, सिली मिस्टेक टाळण्यासाठी, तुमचा जो स्पीड आहे तो स्पीड थांबवण्यासाठी किंवा त्या स्पीड मध्ये चुका टाळण्यासाठी हा सराव करून घेतो. ओके आणि मी तुमचा गुरु आहे, मी तुमच्याकडनं या चुका होऊ देणार नाही, ही माझी जबाबदारी. ओके
फक्त तुम्ही मी सांगतोय तेवढ्या गोष्टी फॉलो करा, नाहीतर मी सांगतोय आणि तुम्हाला वाटतंय देखेंगे करेंगे तो मुझे सब पता है. ओके, असं काही करू नका. अतिरिक्त जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो माणसाचा त्याच्यात राहू नका. हा, जर तुम्ही अगदी पवित्र मनाने, तुम्ही बघा ना, आपण एखादा देव असतो, देखील आपण देवाला मानतो, तर तुम्ही एखादं कृत्य जेव्हा करतायत ना, तुम्ही जर का आस्तिक माणसं आहेत, धार्मिक माणसं आहेत ना, तर ते काम करताना डोळे मिटवायचे आणि देवावर म्हणजे अपार श्रद्धा ठेवायची की नाही नाही, मी जे करतोय चांगलं करतोय, देव मला साथ देईल, देव बघेल. तसं तुमच्या गुरुवर पण श्रद्धा ठेवा. गुरु आहे ना, तर गुरुवर पण श्रद्धा ठेवा. जे गुरु सांगतायत ते योग्यच आहे, ते केलंच पाहिजे, तर सगळ्या गोष्टी जमतायत. लक्षात घ्या. ओके, आता आपण पुढचं लेक्चर दुपारून घेणार परत, काय असेल नसेल तर. मी बघतो कोणती पीपीटी रेडी आहे, ब्रेकफास्ट करून जर समजा वाटलं तर लगेच टायमिंग टाकतो. हा, थांबतो या ठिकाणी. काही शंका कुशंका असेल तर मला कॉल किंवा मेसेज करा. चलो बाय.